नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझ्याकडे आहे Hyundai Verna. ही गाडी 2 वर्ष झालं मी वापरतो. 21,000 किलोमीटर ही गाडी मी चालवलेली आहे. तर या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू शेअर करतोय. काय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आजच्या टायमाला ही गाडी घेतली पाहिजे का नाही, तर या गोष्टीवर आपण आज सगळं बोलणार आहोत. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करणार आहे. पूर्ण माहिती तुमच्यासाठी असणार आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण बोलणार आहोत निगेटिव्हजबद्दल. गाडीचे निगेटिव्ज काय? नंबर 1, जर तुम्ही सिडान गाडी घेण्याचा विचार करता असाल तर हा निगेटिव्हमध्ये मोडू शकत नाही. बट स्टील जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो खूप कमी आहे. 165 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. याचा जो व्हील बेस आहे तो खूप मोठा व्हील बेस आहे. लेंथ पण खूप मोठी आहे. 4.5 मीटरची याची लेंथ आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे. जर तुम्ही सिंगल पर्सन असाल तर अजिबात लागत नाही. असे जर स्पीड ब्रेकर असतील मित्रांनो तर तुमची गाडी लागणार नाही. बट तुम्ही 3-4 लोक असतील आणि स्पीड ब्रेकर ॲज पर व्हेकल ॲक्टनुसार नसेल तर डेफिनेटली तुमची गाडी आहे ना खाली लागते. त्यामुळे तुम्हाला अँटीरस्ट कोटिंग करावं लागतं. तर मेजर जो निगेटिव्ह म्हणता येणार नाही, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. बट सिडान गाड्यांचा एवढाच ग्राउंड क्लिअरन्स राहतो. पण या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त ग्राउंड क्लिअरन्स आहे स्लावियाचा. तो एक मेजर निगेटिव्ह आहे जर गाडीच्या आतमध्ये तुम्ही बसाल. सेकंड मेजर निगेटिव्ह आहे मित्रांनो तो म्हणजे वायरलेस चार्जर. हा वायरलेस चार्जर अजिबात कामाचा नाही. ओके, फक्त जर तुम्ही 100% चार्जिंग असेल, मॅप यूज करत असाल, काही काम करत असाल, ओके, म्हणजे तुम्ही कनेक्ट केलेला आहे मॅप यूज करतात, त्या केसमध्ये तुमचा आहे ना चार्जिंग होत नाही मित्रांनो. आणि चार्ज जरी होत असेल तर मोबाईलला भयानक हा गरम होतो मित्रांनो. त्यापेक्षा हा वायर वापरा. वायरनं पटकन मित्रांनो हा चार्ज होतो मित्रांनो. तो स्लो चार्जर आहे. तो काय मला वाटतं अजिबात कामाचा याच्यामध्ये राहत नाही मित्रांनो. तर मित्रांनो याच्यामध्ये ना 1.5 लिटरचं इंजिन मिळतं. आता निगेटिव्ह मला विचाराल तर या गाडीचा मित्रांनो आहे ते म्हणजे मायलेज. माझ्याकडे ही SX IVT आहे आणि IVTमध्ये जे आहे ते मायलेज खूप कमी भेटतं. ओके, इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन. तर याच्यामध्ये सिटीला मायलेज मला मुंबई ठाण्यामध्ये मिळते 8चं. तुम्ही मॅक्झिमम एक्सपेक्ट करा 12चं, त्याच्यावर एक्सपेक्ट करू नका. आणि हायवेला मात्र ही गाडी खूप छान मायलेज करते. 17, 18, 19, 20पर्यंत मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता या गाडीकडून. मायलेज एक निगेटिव्ह कन्सर्न आहे मित्रांनो याचा. नेक्स्ट निगेटिव्ह मित्रांनो आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा गाडीत चालवता हायवेला थोडं आहे ना बम्पी जाणवते. म्हणजे जर तुम्ही 80-90च्या स्पीडला असाल तर थोडी गाड्यांना बम्पी जाणवते. त्यामुळे कॉन्फिडंट एवढं वाटत नाही. स्टेअरिंगसुद्धा जे इको मोडला आहे पाहिजेल एवढं मित्रांनो वेट गेन होत नाही. त्यामुळे थोडं आहे ना कॉन्फिडंट जाणवत नाही. जिथेच तुम्ही स्लाव्यावरचे चालवाल तिथे तुम्हाला डेफिनेटली असं वाटेल कनेक्टेड फील होतं. या गाडीमध्ये एवढं कनेक्टेड फील होत नाही मित्रांनो. अजून एक निगेटिव्ह सांगायचं म्हणजे जे हेडलाईट्स आहेत या बंपर माउंटेड हेडलाईट्स आहेत बरोबर. त्याच्यामध्ये फॉग लॅम्प्स येत नाही. पण या ज्या एवढ्या हेडलाईट्स आहेत ना त्या इनफ नाही आहेत. ओके, म्हणजे जेव्हा पाऊस असतो त्या पावसामुळे तर या ज्या हेडलाईट्स आहेत ॲज पर व्हेकल ॲक्ट त्यानुसार ब्राईटनेस आहे तो विजिबिलिटी कमी वाटते त्याच्यामध्ये. आणि ही जी तुम्ही DRLवर पाहताय ही DRL आहे ना येल्लो पडते. ओके, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ही DRL येल्लो पडते. त्यामुळे ही वॉरंटीमध्ये तुम्हाला रिप्लेस करावीच लागेल, करून घ्या जर येल्लो पडले असेल तर. हा एक मेजर निगेटिव्ह मित्रांनो या गाडीचा आहे. आणि DRL पण खूप मोठी दिलेली आहे. थोडी स्लिम करता आली असती जेणेकरून अजून छान वाटलं असतं मला असं वाटतं. कारण गाडी खूप स्लिम आहे पण DRL एवढी मोठी याला शोभत नाही आहे. बाकी जी गाडी आहे समोरून पॅरामेट्रिक पिक्सेलमध्ये आपल्याला ग्रिल इथे समोर पाहायला मिळते जी खरंच खूप छान आहे. लुक खूप छान आहे. मला पर्सनली गाडीचा लुक आवडतो. बोनेट आहे ते खूप लांबडा असं बोनेट आहे. हुंडाईचा लोगो तो सुद्धा तुम्ही ब्लॅक आउट करू शकता. म्हणजे ब्लॅक गाडी आहे आणि ब्लॅक गाडीला मेंटेन करणं सुद्धा सगळ्यांना माहिती आहे खूप अवघड असतं. तुम्हाला PPF करावंच लागेल मी असं म्हणेन. कारण जर PPF नाही केलं तर डल कलर पडतो. 2 वर्षानंतर देखील माझ्या गाडीचा कलर बघा कारण बिकॉज ऑफ PPF गाडी व्यवस्थित आहे. हे साईड प्रोफाईल गाडीचा आहे. हा 4.5 मीटरची याची लेंथ आहे. जवळजवळ 2670 mm व्हील बेस आहे. व्हील बेस जुन्या गाडीपेक्षा हा वाढवला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात आतमध्ये स्पेस चांगला मिळतो कम्पेअर टू Verna. आणि याचे जे ॲलॉईज आहेत ओके ते खूप जबरदस्त आहेत. हे ना मित्रांनो 16 इंचाचे डायमंड कट ॲलॉईज आहेत. ते खूप छान दिसतात. मला पर्सनली विचाराल तर गाडीचं जे इंटेरियर आहे ते खूप छान आहे इंटेरियर. तर हे इंटेरियर मी ॲक्च्युली मॉडिफाय करून घेतलं आहे त्यामुळे तुम्हाला वेगळं वाटेल. बट व्हाईट हे इंटेरियर आहे, ब्लॅक आणि व्हाईट. डिजिटल क्लस्टर, 7 इंच टच स्क्रीन, ऑटोमॅटिक AC. ऑटोमॅटिक जो AC आहे ना त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, 3 ऑप्शन्स आहेत. म्हणजे ऑटो ACमध्ये सुद्धा तुम्ही फॅनचं स्पीड आहे ना ॲडजस्ट करू शकता 1, 2, 3. तो एक चांगला आहे. आणि जे इन्फोटेनमेंट आहे ना ते तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही स्विच करून टॉगल करून तुम्ही आणि ह्या गोष्टी यूज करा. इन्फोटेनमेंट ॲक्सेस करण्यासाठी हे बाकी स्विचेस तयार होऊन जातात. म्हणजे बेसिकली हे सगळं टचेस आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. तर असं एक गोष्ट आहे याच्यामध्ये. इको मोड, ड्रायव्ह मोड मिळतात. म्हणजे इको, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि प्रत्येकाची थीम तुम्ही वेगवेगळी सेट करू शकता. इंटिरियर खरंच खूप फ्युचरिस्टिक आहे. डिझाईन, मटेरियल क्वालिटी, थीम, एव्हरीथिंग इज जस्ट एक्सलंट. सनरूफ तुम्हाला वर पाहायला मिळतं. ओके, ड्रायव्हरच्या बाजूला तुम्ही मला विचारायला जाल
तर स्पेस खूप चांगला आहे. ओके, हेडरूमसाठी चांगला आहे, काय नाही, कम्फर्टेबल, मी आरामात बसतोय आणि व्यवस्थित शोल्डर सपोर्ट, थाय सपोर्ट अतिशय व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. माझी हाईट 5'11" आहे. तर फीचर ही रिच गाडी आहे, SX IVT आहे. याच्यामध्ये ऑटोमॅटिक हेडलाईट्स मिळतात, क्रूज कंट्रोल याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. पाठीमागच्या स्पेसबद्दल बोलायचं झालं तेव्हा नाही, मी थोडं लांबडा बसतो तरी देखील बघा पाहिजे असा थाय सपोर्ट आहे. ठीक आहे, नीरूम चांगला दिलेला आहे आणि हेडरूमसुद्धा इनफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी रिलॅक्स असाच बसायचं म्हटलं आणि अजून थोडं खाली सरकलं तरी तुम्ही बिंदास्त रिलॅक्स आरामात इथं बसू शकता. ॲडजस्टेबल पाठीमागे हेडर्स दिलेले आहेत, रिअर AC व्हेंट्स, चार्जिंगचं ऑप्शन आणि अशा प्रकारे ना तुम्हाला इथे क्लस्टर डॅशबोर्ड आहे तो पाठीमागून दिसतो. तो खूप सुंदर वाटतो, लक्झरीज डेफिनेटली लॅविश तुम्हाला फील येतं. पाठीमागे या कनेक्टिंग LED टेल लाईट्स आहेत ज्या खूप सुंदर वाटतात, रात्री पाहायला अतिशय भारी वाटतं. आणि या गाडीमध्ये आहे ना जवळजवळ 528 लिटरचा मॅसिव्ह बूट स्पेस मिळतो. ओके, एवढा मोठा बूट स्पेस आहे की विचार करू नका, कितीही सामान ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो रिअर प्रोफाईल आहे, थोडी कुपे डिझाईनमध्ये ही गाडी बनवण्यात आलेली आहे. कट्स अँड क्रीजेस तुम्हाला चारही बाजून इथे या गाडीवर पाहायला मिळेल. पॉझिटिव्स भरपूर आहेत, जसं की हाय स्पीड स्टॅबिलिटी खूप छान आहे, थोडी बम्पी आहे बट तर देखील खूप छान आहे. देन डिझाईन लँग्वेज खूप भारी वाटते मला याची. फीचर रिच इनफ फीचर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सीट्स कम्फर्टेबल आहेत या गाडीमध्ये. इंजिन चांगलं पेपे आहे. ओके, ड्राईव्ह करताना तुम्हाला इंजिन आणि गाडीच्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्सबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आपण चालू आहे आता वरना. माझ्याकडे SX IVT आहे. त्याचं जे इंटेरियर आहे अतिशय प्रीमियम इंटेरियर मी म्हणू शकेन. 15 लाखाच्या बजेटमध्ये फिट अँड फिनिश नेक्स्ट लेवल या गाडीमध्ये दिलेले आहे. या गाडीमध्ये आहे ना IVT आहे, मी IVT वापरतो आहे. अतिशय स्मूथ आहे, कम्फर्टेबल आहे, एफर्टलेस तुम्ही गाडी चालवता. ओके, कुठल्याही प्रकारे जर्क याच्यामध्ये तुम्हाला जाणवत नाही आणि तुम्ही रिलॅक्स चालवता गाडी. महत्त्वाचं म्हणजे ही तुम्हाला आहे ना गाडी हायवेवर चांगलं मायलेज देईल, पण सिटीमध्ये अजिबात मायलेज तुम्ही याच्याकडून एक्सपेक्ट करू नका. देन केबिनमध्ये तुम्हाला आहे ना आता SX आहे तर इनफ फीचर्स आहेत. मी इनफ फीचर्सच म्हणतो आहे, जसं की मला टचस्क्रीन पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मला पाहिजे की चार्जिंगचा चांगला ऑप्शन्स असावेत. मला स्पोर्ट्स मोड हवा होता, कारण कधीकधी आपल्याला फन टू ड्राईव्ह एन्जॉय करत असतो, भारी चालू वाटतं. रिलॅक्स एन्जॉय करण्यासाठी आपल्याकडे इको मोड आहेच. आता हँडलिंग आणि स्टॅबिलिटीबद्दल बोलत झालं तर या गाडीमध्ये आपल्याला माहिती आहे टर्बो इंजिन येत नाही. याच्यामध्ये आपल्याला ना नॉर्मल रेग्युलर इंजिन आहे, एनी इंजिन आहे. तर याचं जे सस्पेन्शन सेटअप आहे ते अधिक आहे ना आपल्याला सिटीमध्ये भारी वाटतं. ओके, खरंच आरामदायक क्वालिटी वाटते. आणि जेव्हा मी परफॉर्मन्सची गोष्ट करतो ना तेव्हा मित्रांनो टर्बो मॉडेलपेक्षा जर तुम्ही टर्बो चालवून जर येत असाल तर तुम्हाला याची पॉवर कमी वाटेल, कारण 115 PS पॉवर आपल्याला याच्यावर मिळते. आणि बऱ्याच लोकांना असं वाटेल की लॅग जाणवतो, पण मी असं म्हणेन जर तुम्ही या गाडीला यूज टू झालात तर तुम्हाला ना पॉवरची कमतरता तेवढी जाणवत नाही. बट ऑन पेपर तुम्हाला नाही 115 PS पॉवर मला असं वाटतं मोर दॅन इनफ आहे. बट तुम्ही टर्बो गाडी चालवून आला असाल तर देन डेफिनेटली दिस इज नॉट कार फॉर यू. कार इंथुजियास्ट लोकांसाठी नाही आहे, पण स्पोर्ट्स मोड याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये ना IVT असल्यामुळे थोडा रबर बँड इफेक्ट जाणवतो, पण एवढा जाणवत नाही जेवढा CVT जी आपली आहे याची होंडा सिटी त्याच्यापेक्षा हा डेफिनेटली IVT जो रबर बँड इफेक्ट आहे तो खूप जबरदस्त कंट्रोल करण्यात आलेला आहे. मला याच्यातलं असं एक सांगायचं, जेव्हा मी गाडी चालवतो तेव्हा आहे ना गाडी बाउन्सी वाटते. ओके, जी की खरंच चुकीचं आहे. ओके, देन जेव्हा तुम्ही ब्रेकिंग करताय ठीक आहे त्यावेळेस थोडं आहे ना ब्रेक पाहिजेल असे लागत नाहीत मित्रांनो. मध्येच ब्रेक हार्ड होतात, मध्येच ब्रेक आहे ना मित्रांनो ढिले पडतात. त्याच्यामुळं कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे ABS प्रॉपर काम करत नाही, विशेषतः खड्ड्यांमध्ये. ओके, खड्ड्यांमध्ये तुम्हाला तसा आवाज येतो, पण ब्रेकिंगचे जे बाईट्स आहेत ना ते लूज होतात. ॲक्च्युली तसं नाही झालं पाहिजे. गाडीने ब्रेक सोडले नाहीत पण ते मला जाणवले 2-3 वेळा, की मी पर्टिक्युलर म्हणून सांगतो. आणि तसेही पाठीमागेच्या ड्रम ब्रेक ऑफर केले. अजून एक आहे की बाबा ही सिडान आहे आणि भारतीय रस्त्यांवर आजकाल माहिती आहे कितीही काही झालं तरी रस्ते, खड्डे आणि रस्ते यांचा जो संगम आहे तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला ना कमी आहे आणि त्याचा जो निगेटिव्ह आहे तो म्हणू शकतो. ॲट सच निगेटिव्ह म्हणता येत नाही. चांगले रस्ते असेल तर 165 mm ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा खूप आपल्याला आहे. फीचरबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तो भरभरून फीचर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत. रिक्वायर्ड फीचर्स आहेत, मला ते इनफ वाटतात. आता व्हिजिबिलिटीबद्दल खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा गाडी तुम्ही नीट चेक करताना फ्रंट आणि साईडची व्हिजिबिलिटी अतिशय ओके, पण रिअर व्हिजिबिलिटी एवढी काय खास नाही आहे मित्रांनो. तर तो एक मेजर कन्सर्न आपल्याला जाणवू शकतो. अजून एक असं आहे की गाडीची जी स्टॅबिलिटी आहे ती हायवेला अतिशय अप्रतिम आहे.
खूप जबरदस्त चिपकून चालते. डोर सस्पेन्शनमुळे थोडी ही बाउन्सी वाटते, हे लक्षात राहते सस्पेन्शनमुळे. आणि स्टेअरिंग रिस्पॉन्ससुद्धा कम्पेअर टू अर्लियर व्हर्नात चांगल्या याच्यात करण्यात आलेला आहे. ओव्हरऑल गाडी चालवायला जबरदस्त आहे. डिझाईन ही म्हणतो ना आपण की प्रत्येकाला वेगवेगळी आवडते. मला ही डिझाईन लँग्वेज आवडते, तुम्हाला आवडणार नाही. पण गाडी चालवण्याचा जो अनुभव आहे, पाठीमागे बसण्याचा अनुभव आहे, कारण स्पेससुद्धा वाढवलेला आहे कम्पेअर टू अर्लियर व्हर्ना, व्हील बेस वाढल्यामुळे. सो ओव्हरऑल इट्स अ गुड पॅकेज. 2-3 निगेटिव्ह पॉईंट्स असतातच, प्रत्येक गाडीमध्ये निगेटिव्ह पॉईंट असतात. सो तुम्हाला आहे ना ते इग्नोर करून गाड्या सिलेक्ट करायच्या असतात. आणि व्हर्ना असं एक गाडी आहे जी यूथमध्ये खूप हिने क्रेज निर्माण केला होता. याचं जे डिझेल इंजिन होतं ते अल्टिमेट होतं. मला अजूनही वाटतं की यांनी डिझेल इंजिन द्यावं. जेवढ्या गाड्यांचे पेट्रोल विकले जात ना त्याच्यापेक्षा जास्त हे डिझेल डेफिनेटली व्हर्नामध्ये विकतील, ही गॅरंटी आहे. पण आय डोंट नो हुंडाई का असं आणत नाही आहे, तर ते त्यांनाच माहीत आहे. पण डिझेल इंजिन याच्यामध्ये यायलाच पाहिजे, मी आवर्जून सांगतो. भले याचे 500 युनिट का विकले जाऊ द्यात, पण जे खरे ड्रायव्हर आहेत, जे खरे सिडान लवर्स आहेत ना, ते स्टील नीड डिझेल इंजिन्स. कारण डिझेल इज डिझेल असं कोणीतरी म्हटलेलं आहे. सो ओव्हरऑल इट्स व्हेरी गुड पॅकेज. फिट अँड फिनिश, मटेरियल क्वालिटी इज अल्टिमेट. हुंडाईची सर्व्हिस रिलायबिलिटी अल्टिमेट आहे. ओके. आणि ओव्हरऑल जर तुम्ही हँडलिंग म्हणाल तर ते सुद्धा बेस्ट आहे. बाकी परफेक्टली कॉम्बिनेशन आपण याच्यामध्ये पाहायला मिळेल. सो हा काय माझा पर्सनल रिव्ह्यू होता. मी याच्यात पॉझिटिव्स पण सांगितलेत, निगेटिव्स पण सांगितलेत मित्रांनो. जर तुम्हाला गाडी सिलेक्ट करायची आहे तर हे तुम्हाला हा जो रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यासाठी खूप फायद्याचा येणार आहे. काही राहिलं असेल तरी कमेंट करा, इन्स्टावर आपल्याला विचारू शकता. ती गाडी सेफ्टीमध्ये जबरदस्त आहे, कारण ग्लोबल एनकॅपमध्ये 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. तुम्ही जर लवर असाल, सिडॅन लवर, तर तुम्ही या गाडी नक्की चॉईस करू शकता. मायलेज बघत असाल तर गाडी घेऊ पण नका. ओके. हुंडाईची जे मायलेज आहे ते खूप कन्सर्न आहे. बाकी चालवायला खूप मस्त आहे, कम्फर्टेबल आहे, रिलायबल हे प्रोडक्ट आहे. आणि विशेष म्हणजे लाँग टर्मसाठी तुम्ही आरामात ही गाडी वापरू शकता. 2.5 वर्ष झालं कुठल्याही प्रकारचा कसलाच प्रॉब्लेम आत्तापर्यंत मला फेस झालेला नाही आहे. DRLचा इश्यू आहे तो रिप्लेस मी वॉरंटीमध्ये मित्रांनो करून घेतला होता. गाडीमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, CBD, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS हे सेफ्टी फीचर्स मित्रांनो दिलेले आहेत. त्यामुळे सेफ्टीचा सुद्धा ॲज सच काही कन्सर्न नाही आहे. सो एक सिडान गाडी पाहता तर ही गाडी तुमच्यासाठी बनलेली आहे. ओके. एवढाच एक ओनरशिप रिव्ह्यू होता, मी सगळं शेअर केलं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.